हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे रविवार आणि आज मला बनवायच्या आहेत चकल्या. तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, म्हणजे भाजणीच्या किंवा तांदळाच्या तर सगळेच बनवतात, पण आज मी मैद्याच्या बनवणार आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. कशा ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच, पण त्याआधी आम्हाला जायचं आहे थोडीशी काही खरेदी करण्यासाठी. कारण म्हणजे एका वेळेस तर काही सगळं शक्य होत नाही आणणं, आणि काहीतरी विसरतच. तर माझंही आज तसंच थोडंफार काही वस्तू विसरल्या आहेत, तर त्या घ्यायला जायचं आहे. इथे पार रांगोळी काढली होती रात्री आणि मुलांनी लगेच विस्कटून टाकली कशी. हाय गाइस म्हणून हां म्हणलं. हाय गाइस आपण चाललोय चंदनगडमध्ये. चंदनगड नाही, चंदननगर. बोल ना शर्वी, काय पाहतोय तू? गाडी बघ. इथं गाडी ते पाहते का? किती ऊन आहे ना. त्याची गाडी धुळे धूळ आणि त्याची गाडी खूप फास्ट आहे. मी बघली सुझुकीची बाईक बघली. रेसिंगची होती का? सुझुकीची. ती रेसिंगची होती. कशी गेली? फास्ट गेली ना. त्याला काय म्हणायचं ज्यूसला? शुगर केनचा ज्यूस आहे ना. हॅपी ना. तर आता मगाशीच आम्ही घरी आलो आणि आता दुपारचे 3:15 वाजलेले आहेत. चंदननगरला गेलो होतो मार्केटला. एवढी गर्दी आणि बाहेर इतकं ऊन, खूप गरम होतंय. थोडासा उसाचा रस घेतला आम्ही तिथे आणि जास्त काही खरेदी म्हणजे झालीच नाही आमची. थोडंफार आणल्या वस्तू, पण लक्ष्मीपूजनच्या काही म्हणजे पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या काही घेतल्याच नाही. बघू आता परत इथे मार्केटमध्ये संध्याकाळी जाऊ. आणि भाजीला घ्यायचं होतं, भाजीला पण नाही घेतला, तर संध्याकाळी परत जावं लागेल. तर आता मला चकल्या बनवायच्यात, तर मैद्याच्या आणि रव्याच्या बनवायच्या आहेत. बनवायला घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर आता 3:15 वाजलेले आहेत. 5 तरी वाजतील, म्हणजे 2 तास तरी लागतील. रवा मैद्याच्या चकल्या बनवायच्यात ना, तर त्या रवा आणि मैदा समान प्रमाण घ्यायचं. आणि इथे मी घेतले आणि हा मोठा कुकर घेतला. तर ते काय करायचं, का कापडमध्ये बांधून कुकरला उकडून घ्यायचं, म्हणजे शिट्ट्या घ्यायच्या. तर त्या कुकरमध्ये मी आता त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण टाकायची शिजलेली. तर या कुकरमध्ये दोन्ही पण एकाच वेळेस होईल. मग त्याच्यात आधी उकडून घ्यायला पाहिजे. 1 ग्लास मैदा घेतलाय मी. ते 2 ग्लास बनवणार आहे, म्हणजे 2 ग्लास मैदा आणि 2 ग्लास रवा. बारीक रवा आहे एकदम. त्यानंतर हे या कापडामध्ये घेतलं ना, सुती कापड आहे, ते असं पॅक करायचं, आपल्याला घट्ट असं बांधून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने अशी गाठ मारून घेते. तर त्यासाठी साधारण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली भांड्यामध्ये, आता धुवून घेते
आणि इथे कुकरमध्ये मी थोडं पाणी घेतले खाली. आधी डाळ धुवून घेतली. तर डाळ धुवून झाली आहे आणि त्याच्यामध्ये आपण कसं वरण भाताला डाळ धुवून घेतो आणि त्याच्यामध्ये हळद पाणी आणि मीठ टाकतो ना, तसं सेम प्रोसेस करायची. त्यामध्ये आता थोडं हळद आणि मीठ आणि पाणी टाकते. हे डाळीचं भांडं आहे ना, हे खाली ठेवते म्हणजे ह्याला अजिबातच पाणी लागणार नाही. ह्याला पाणी लागून द्यायचं नाहीये, फक्त कोरडं उकळून घ्यायचं. आता ह्याच्यावर 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि थोडंसं बारीक मंद आचेवर 5 मिनिट ठेवायचं. आता कुकर थंड झालेला आहे, आपण बघून पाहू. तेल घेतलेले आहे, थोडंसं गरम करून घेतलं. इथे मी चकली मसाला नाही वापरते, कारण मसाल्याने जळजळ होते, फक्त आग पडते. त्याच्यामुळे चकली मसाला किंवा चिवडा मसाला मी वापरत नाही. आता हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. पांढरे तीळ आहे. ते सगळी डाळ मी घालून घेतलेली आहे आणि आधी सगळी मिक्स करून घ्यायची आणि लागेल तसं मग पाणी टाकून आपल्याला मळायचं आहे. तर आता पीठ मळून झाले आणि आता 10-15 मिनिट त्याला थोडंसं रेस्ट करायला ठेवलंय. झाकण ठेवते त्याच्यावर सुती कपडा टाकून. आणि आता आपण जेव्हा चकल्या बनवतो ना, तर त्याला असे काटेरी चकल्या होतात ना, तर त्यासाठी काय करायचं, माझ्याकडे हा साचा आहे, हा वापरते मी. आणि आपली जी थाळी आहे ना, तर त्याला एक साईडने असं पूर्ण प्लेन असतं आणि एक साईडने थोडंसं असं टोकदार असतं. तर ती टोकदार बाजूला ती आतल्या बाजूने घ्यायची आणि साच्याला लावून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, चकल्या अशा काटेरी अशा टोकदार होतात आणि दिसायला पण छान दिसतात त्या.
म्हणजे पहिली एक बॅच बनवून झाली आहे आणि शर्विल सकाळपासून म्हणत होता की चकली खायची, चकली कधी बनवणार. तर आता मी त्याला चकली देते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आपण पाहू. शर्विल गरम आहे बरं काय? नाही खा. नाही छान. छान झाली. तुला आवडली का? क्रिस्पी आहे ना? हा? यम्मी आहे का? क्रिस्पी कशी आहे? आणि असं लावते. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त अशी काटेरी झालेली ही चकली, काटे आलेले आहे त्याला. तर आता थोड्या वेळापूर्वीच मग चकल्या करून झाल्या, थोडंसं फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला आणि आता दिवाबत्ती करते. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर दिवाबत्ती करायची, बाहेर पण दिवे लावायची, त्याची सगळी तयारी करते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते. तर आता देवाचा दिवा लावला, बाहेर पण दिवे लावले. आज काही रांगोळी काढली नाही कारण चकल्या करण्यातच खूप वेळ गेला, त्यामुळे जाऊ द्या, तर उद्या सकाळच रांगोळी काढेल. तर आता दिवे वगैरे लावून झाले आणि आता इथे परत किचनमध्ये आले. कुकर लावले वरण भाताचा. हे पहा, तर मी आज पनीर घोटाळाची भाजी बनवणार आहे. कशी ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे पाहते, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची असं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर परतून झाल्यानंतर मग चिली पावडर आणि हळद असं टाकून असं मिक्स केले आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडं उकळून घ्यायचं आहे. तर हे पहा, थोडंसं पाणी टाकते मी त्याच्यामध्ये. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. इकडे पनीर किसून घेतलंय मी आणि इथे पहा उकळी पण आलेली आहे छान अशी. त्यामध्ये किसलेलं पनीर टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.